आता आम्ही निघालोय पाटपन्हाळ सानिवा देवीची ओटी भरायला. नारळ घ्यायचे आपल्याला, ते आठवण कर. हा बघा नवीन शेडूनचा शिमग्यातला होळीचा. एसटीची वाट बघत थांबलो होतो, पण एक रिक्षा मिळाली आम्हाला पाटपन्हाळ्याला, म्हणजे गुहागरला जाणारी. तर आता आम्ही रिक्षाने पाटपन्हाळ्यामध्ये उतरणार आणि पुढे चालत देवीची ओटी भरायला सानेवर जाणार आहोत. मी ते थांबलाय, इकडे पाणी येतं. पाटपन्हाळ्याला पोचलोय आम्ही. आता पोचलोय पाटपन्हाळ्याला आणि इथून आम्ही आता जाणार पुढे सानेवर ओटी भरण्यासाठी. आता इथून पुढे हा रस्ता सानेवर गेलाय. आता इथून आम्ही चालत सानेवर ओटी भरण्यासाठी जाणार आहे. आणि ओम बघा इथून बघतोय काहीतरी दिसतंय. काकीसाठी थांबलाय. आता मी सानेजवळ पोचलोय. मागची 3 वर्ष झाली मी इथे सानेवर ओटी भरायला येते दरवर्षी. आपल्या पाटपन्हाळे गावचे बरीच जण पाटपन्हाळे तळीतले लोक इथे ओटी भरण्यासाठी सानेवर येतात. ही सानेवर म्हणजे ह्या पालख्या 2 देव्यांच्या पालख्या आहेत. या सानेवर रंगपंचमीपासून पाडव्यापर्यंत बसतात. पाडव्याला या देव्यांची पालख्या आहेत त्या प्रत्येक म्हणजे इथली घरं घ्यायला सुरुवात करतात. तोपर्यंत कोणी येऊन इथे ओटी भरून जाऊ शकतं. आणि हा बघा केवढा मोठा होम आहे इथे. एवढा मोठा होम इथे लावला जातो दरवर्षी. हॅलो.
चला आता आम्ही ओटीमधून निघालोय घरी जाण्यासाठी. जाताना परत गणपतीचं एक मंदिर आहे इथे पाटपन्नाळ्यातलं. आता तिथे दर्शन घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. इथून आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. पुढे एक बाप्पाचं मंदिर आहे बघा, गणपती बाप्पाचं. तिथे दर्शन घेणार आणि जाणार. हा आतमधला गाभारा आहे देवळाचा, पण कुलूप आहे दरवाजाला, त्यामुळे आतमध्ये जाता येत नाहीये. इथूनच बाहेरून दर्शन घेणार आणि इथून निघणार. बंद आहे, इथूनच करा ना. का बंद आहे? गणपती घरी जाताना अजून एक बाप्पाचं मंदिर दिसलं इथे छोट्यासं रस्त्यात. येताना उजव्या हाताकडे, आतमध्ये जाताना डाव्या हाताकडे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलंय आणि आता इथून आम्ही पुढे एसटीने घरी जाणार. आता घरी जाण्यासाठी निघालोय. संध्याकाळ झाली आहे आणि फायनली हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. ओम सांगेलच तुम्हाला पुढे. असा कसा तर नक्की सांगा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मिळते. जल्दी बाय.